खुद आए। मुझे याद है 1980-85 के दशक में मोहम्मद करीम शेख केनिया के कप्तान थे, हालांकि वो स्पिन गेंदबाज थे, वो भी बतौर कप्तान गेंदबाजी से शुरुआत करवाते थे। तो ये एक बहुत अटपटा फैसला लिया है भाई, कप्तान खुद गेंदबाजी पर आए हैं, ये जानते हैं कि पावर प्ले का ओवर खुद अगर कप्तान आ जाता है तो दूसरे गेंदबाजों का जो मनोबल है वो निश्चित रूप से बढ़ जाता है। दर्शक पाटील जी येस हे नक्कीच. येस पहिलं षटक बघूया. बॅकवर्ड गलिया एक शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. यष्टीरक्षक यष्ट्यानं चिटकून आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल असे हे पहिलं षटक. एक मिडॉन असेल. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर बॉलिंग मार्क व स्वराज म्हात्रे यांच्या पठडीमधला पहिला चेंडू खेळेल विशाल. अतिशय भन्नाट स्पर्धा. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. वन सोल्युशन शिवूर 48 विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर. अशी ही चकमक, धुमचक्री जुगलबंदी. अतिशय रोमांचक भन्नाट वातावरण, क्रिकेटचा झालेला मध. पहिला चेंडू तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा यस पहिला कव्वाच्या डोक्यावरून अतिशय जबरदस्त स्टार्ट केलाय आणि हा चेंडू जाईल 4 धावांसाठी. डीपेश कव्वा पॉइंटला पहिला दमदार चौकार. बॅकफुटला गेला चेंडू, पंच केला कव्वाच्या डोक्यावरून. जबरदस्त टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या 4 वर. बिनबाद 4, 4 फोनन. अतिशय क्लास स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशभरातील लागलेले हे अतिशय लोकप्रिय स्पर्धा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यस, पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा तसाच फटका, परंतु टायमिंग यावेळी चुकलेला. थोडासा फटका हवेमध्ये होता, परंतु नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होईल. मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 6 वर. विशाल इज बॅटिंग ऑन 6. नॉन स्ट्रायकर अली इट टू गेट ऑफ द अकाउंट. टोटल स्कोर इज 6 फॉन. बिनबाद 6 वर. डे मिड विकेट असेल, बॅक मस्कवेल एक असेल, मिड ऑन असेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असेल, की लॉंग ऑफ आहे. सीमा रेषे लगत एक शॉर्ट फाईन लेग. अतिशय आक्रमक फिल्डिंग. एकीकडे सचिन नाईक, दुसरीकडे स्वराज म्हात्रे. गोटोली गावचा हा तारा सितारा. राईट आर्म ओव्हर द विकेट तयार. हो यस, क्लास कव्हर ड्राईव्ह. चेंडू हवेमध्ये, परंतु चेंडू गेला लॉंग ऑफला. मिळेल एकदा फटका मात्र चांगला होता, परंतु गॅप जो प्लेसमेंट असते एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये बरीच गॅप आहे. त्या गॅपमधून चेंडू गेला असता फराद असं नक्की 4 धावा मिळाल्या असत्या. संघाची धावसंख्या झाली 7 वर. चांगली सुरुवात, सावध सुरुवात, संत सुरुवात. पहिल्यांदा अंदाज घ्यावा लागेल, अवलोकन करावं लागेल, पिचचा मोयना घ्यावा लागेल, तरच. माझ्या समवेत मनोज पाटील. आज दिवसभरात NMTC या संघटनेला धन्यवाद देतो की मला इथं या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी, त्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करता. कुठल्याही प्रकारचे NMPL खंडित न होता तीच परंपरा ज्याने अविरत चालू ठेवली, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. राईट आर्म ओव्हर द विकेट तयार. आणि हा यस, पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग. चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी. नेत्रदीपक क्लासिकल समय सूचक समयबद्ध टायमिंग शॉट. संघाची धावसंख्या झाली 11 वर. 1-1 बिनबाद 11शी दमदार सलामी. स्वराज म्हात्रे याचं केलं तुफानी हल्ला. विशाल आणि अली अशी ही भन्नाट जोडी. विशाल भोईर, धारावे गाव विशाल भोईर. कारण ही स्पर्धा अतिशय लोकप्रिय, कारण ऑल इंडिया आयकॉन केतन म्हात्रे पहिल्या दिवशी आला होता. एक दमदार तुफानी इनिंग. 73 धावांची मॅरेथॉन, 83 धावांची झुंजार मॅरेथॉन इनिंग द्यावी. 5000 डबल. कारण बरेच फॉलोअर्स. आणि हा यस, पुन्हा एकदा मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा खराब फील्ड, परंतु एकही धाव नाही. आणि षटक क्रमांक पहिलं म्हटते प्रगतीपथावर म्हटते जवळजवळ शेवटचा चेंडू असावा. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम स्वराज म्हात्रे. स्वराज म्हात्रे. दुसरीकडं सचिन नाईक, अनुभव आणि रायझिंग स्टार. असे हे बिग बॅटल. सरळ सरळ लढत असेल. चला लगेच बघूया. 2 षटक थांबल्यानंतर पुढची मॅच असेल वियान स्पोर्ट्स झोगाव त्यांच्या विरोधात जस्ट डेनिम करावे आणि झोगाव. अशी ही दुसरी बॅटर रंगेल. जसे 2 षटकं संपले, तुम्हाला तुमचे प्रतिनिधी किंवा कॅप्टन तुम्हाला टॉस द्यायचा प्लीज. चला, पहिले षटक संपूर्ण. संघाची धावसंख्या झाली 11 वर. 12 वर. बिनबाद 12, 12 फॉनन. चांगली सुरुवात. 6 चेंडू 12 धावा. जवळजवळ 200चा स्ट्राईक रेट. विशाल भोईर आणि अली. चांगली सुरुवात असेल. जसं 2 षटकं संपतील, पुढची जी मॅच असेल वियान स्पोर्ट्स जोगाव आणि जस्ट डेनिम करावे दोन्ही संघाचे कॅप्टन
जर तुम्ही आले असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा. तुमची लगेच नाणे केले. खरं म्हणजे हा सामना 9:15 वाजता आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. यस, नो बॉलचा इशारा. यस, क्या बात आहे. नाशिर शेख आणि शिवराम वैती अतिशय अनुभवी दिग्गज मातब्बर पंच, क्वालिफाय पंच. संपूर्ण व्यावसायिक ही प्रतियोगिता आहे. NMTC संचलित एक नवीन बांधणी, नवीन पुनर्बांधणी. चला शेवटचा चेंडू फेकावा लागेल. स्वराज मात्रे याला संघाची धावसंख्या झाली 13. हो, बॅटची लिडिंग एज आउटसाइड स्टंप, परंतु होता नो बॉल आणि फ्री हिट होता. चांगला चेंडू, जबरदस्त आउट स्विंगर हवेमध्ये होता, परंतु फ्री हिट असल्यामुळं एक त्याला म्हणता. यस, संघाची धावसंख्या झाली 13. षटक क्रमांक पहिलं फिनिश्ड. संघाची धावसंख्या 6 चेंडू 13 धावा. चांगली सुरुवात. भूषण पाटील असतील, यतीन भोयर असतील, रविकांत म्हात्रे असतील, रवी म्हात्रे फ्रॉम तुर्बेगाव, यतीन भोयर असतील, अनुप पाटील असतील, अतिशय दिग्गज. भूषण पाटील दी वय इज अ वंडर बॉय. कारण बऱ्याच ज्यावेळी भूषण पाटील ज्यावेळी लहान होता त्यावेळी त्याच्याकडे जो क्लास होता. कारण बऱ्याचशा नाईट स्पर्धांमध्ये मी रायगडमध्ये त्याच्या ज्या इनिंग्स बघितल्यात. वन मॅन शो पंकज पाटिल असतील. देखिए दर्शक पाटिल जी, इस बीच एक बड़ी बात यह है कि इस टूर्नामेंट में खेल रहे सभी खिलाड़ियों के लिए कोपर खेलने गांव 40+ की तरफ से, कोपर खेलने गांव 40+ की तरफ से केले का यहाँ पे मुहैया करवाई है. यस, क्या बात ये बड़ा योगदान होता है. आमतौर पे खिलाड़ी जानते हैं, अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी एक इनिंग के बाद या फिर ड्रिंक्स ब्रेक में केले खाते हैं, जूस पीते हैं. तो उसी के आधार पर यहाँ पे कोपर खेलने 40+ के खिलाड़ियों ने केले मुहैया करवाए गए हैं. केले की यहाँ पर बहुत बड़ी व्यवस्था की. बहुत बहुत धन्यवाद उनका, और बहुत जरूरी भी होता है. चलिए दर्शक पाटिल जी. यस, वड़ा पाव खाने से केला खाना अच्छा है सेहत के लिए. देखिए वड़ा पाव खाओ और अपने पेट को दुखाओ, केला पाव खाओ, दिल्ली घुमो. यस यस. ये एक संकेत अच्छा है. और चला केला दुसरं बहुत जरूरी होता षटक है. प्रगतीपथावर विकी बनसोडे. यस, आणखीन एक लिजंड बॉलर्स. ठेवणीतलं दुसरं षटक, आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक सांगित दुसरं षटक. प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता यार. विकी बनसोडे राईट आर्म होते विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यस तंत्रशुद्ध फटका चेंडूकडे शॉट एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 14 14 बिनबाद 14. एकीकडे विशाल भोईर असेल, दुसरीकडे अली अशी ही पहिली बेनीची. शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड गेली, बॅकवर्ड पॉइंट मिड ऑफ डेप एक्स्ट्रा कवर. एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि हा विशाल भोईऱ्याचा दमदार टायमिंग, जबरदस्त ऑन ड्राईव्ह. काऊ कोण चेंडू जाईल लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट यांच्यामधून मिळते 4 धावा. यस, अतिशय दमदार स्ट्रोक, दमदार फटका, नेत्रदीपक फटका, क्लासिकल स्ट्रोक्स फॉर्म मिस्टर विशाल भोईर. टायमिंग शॉट. संघाची धावसंख्या झाली 18 18. पहिल्या षटकात आल्या तर 13 धावा. कमीत कमी 70 ते 80 कमीत कमी. कारण तुम्हाला कुठलेही टार्गेट विजयाची हमी देऊ शकत नाही. त्या दिवशी मोठे केतन म्हात्रे आणि कंपनी जवळजवळ 111 धावा कुठल्या होत्या. हो, स्वीप केलाय आणि हा चेंडू केला निघून डिफाईनिंगला 4 धावांसाठी. पॅडल स्वीप, चांगलं टायमिंग. चेंडू कुठल्याही प्रकारचा कलेक्ट, वास्तविक चेंडू कलेक्ट व्हायला होता मनोज पाटील. येस, मोहन दीक्षित. कारण मग चांगला प्लेअर आहे मोहन दीक्षित. शॉर्ट फाईन लेगला आणि 4 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली तब्बल 22 बोनकोड्याचा. चला राईट आर्म होते विकेट तयार. हो येस, आउटसाइड डे ऑफ स्टंप होता, परंतु चेंडू गेला ऑन साईडला. डीप मिडवे केला आणि हा पहिला झटका. काही गरज नाही ते खरं म्हणजे बॅकफुटला गेला असता. मनोज पाटील हे तंत्र म्हणजे मुंबईमध्ये ते आपल्याकडे नाही आहे. खरं म्हणजे ऑफचा बॉल, खरं म्हणजे असे बॉल फक्त विविन रिचर्ड्स ज्यावेळी 7 प्लेयर ऑन साईडला लावायचे त्यावेळी विविन रिचर्ड्स, मनोज पाटील काय म्हणाल. विविन रिचर्डची बॅटिंग जेव्हा तो आपल्या वर्ल्ड कपला बघितली असेल, 1975 असेल, 1979 असेल, 1983. देखिए दर्शक पाटिल जी, मुझे लग रहा है हेलीकॉप्टर शॉट बहुत कम लोगों के पास, क्योंकि आपके पास टाइमिंग होना बहुत जरूरी है. वहाँ पे अगर प्रॉपर टाइमिंग हो,
अगर प्रॉपर टाइमिंग अगर आपके पास मिल जाती है तो ये शॉट कनेक्शन परफेक्ट हो जाता है, लेकिन आपके पास टाइमिंग के साथ साथ ताकत का भी होना जरूरी है। देखिए आप पावर प्ले की पाबंदी अभी भी लागू है, लेकिन उसके बावजूद भी हालांकि साझेदारी उतनी नहीं पनप रही। आपने विवियन रिचर्ड्स की बात की, बहुत ज़बरदस्त बल्लेबाज रह चुके अपने ज़माने में, क्योंकि जब जब वो विकेट पर रहते थे तब गेंदबाजों के लिए बहुत ही बड़ा मुश्किलों का सामना करना पड़ता था, और मैंने कई मरतबा उनकी बल्लेबाजी निहारा भी है, बहुत लाजवाब बल्लेबाजी करते थे। चलिए क्रिकेट में देखिए, टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट में बहुत थोड़ा सा डिफरेंट जरूर होगा, लेकिन यहाँ पे पहले विकेट का पतन हो चुका है। विशाल बोहिर के रूप में पहले विकेट का पतन, लेकिन अली जो है वो मैदान पर डटे हुए दशरथ पाटिल जी, तो कहीं ना कहीं थोड़े से संकेत हो गए अभी भी। अब यहाँ से नए बल्लेबाज आ चुके मैदान पर, अक्षय पाटिल, दशरथ पाटिल जी। यस 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, 1 डाऊन द फलंदाज अक्षय पाटील आलियाच्या दिमतीला आलाय, पहिला झटका दिलाय विके बनसोडे यांनी, ज्या विकेटची तलाश होती, जी विकेटची प्राप्ती करून दिली, पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचा बदल, संघाची धावसंख्या 1/22। अतिशय क्लास क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, कारण नवविंबेचं क्रिकेट जर मागचा विचार केला तर नेहमी टॉपर राहिलाय, उंचीवर राहिलाय। आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप, जबरदस्त टायमिंग, लॉंग ऑनच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा आजच्या दिवसातला पहिला षटकार, दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह थ्रू द ऑन साइड, दॅट शुड बी 6 रन्स। संघाची धावसंख्या 28, आल्या आल्या आक्रमण जे तेवर मिस्टर अक्षय पाटील, शॉर्ट पिच चेंडू अकुट डब्याचा, ताकदीचा पुरेपूर वापर केला, भिरकावून दिला, चेंडू फेकून दिला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला अजूनही बेबंद, गगनचुंबी, गगनभेदी, गगनस्पर्शी असा दमदार स्ट्रोक। संघाची धावसंख्या 28, पहिल्या षटकात 13 धावा, एकही विकेट नव्हती, दुसरं षटक प्रगतीपथावर, विकी बनसोडे तयार, राईट आर्म हो द विकेट, फिल्डिंग मात्र तशीच असेल, कारण 2 षटकांची पाबंदी असेल। हो हे पुन्हा एकदा अपराधी फटका, मात्र हा चेंडू हवेमध्ये असेल, परंतु त्याला चकून दिला, गुंगारा दिला, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन मिडविकेटच्या पहिला ऑन ड्राईव्ह, नंतर मात्र मिडविकेटच्या वरून, याला म्हणतात तंत्रशुद्ध खेळ, चौफेर चतुस्र खेळ, यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी। संघाची धावसंख्या 34, 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अक्षय पाटील 32, पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा। जरा बाउंड्री चेक करायची प्लीज। अतिशय लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी आणि क्लिअरिटी ही ज्यांची खासियत, त्यांचा हातखंडा, कारण यांनी पहिल्यांदा जी वेबसाईट या क्रिकेट विश्वाला, टेनिस विश्वाला दिली, त्याच्यानंतर ज्या कोणी असतील वाहिन्या, अतिशय संतोषजी नाणेकर असतील, 5 कॅमेरा सहित या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रक्षेपण। चला 12 चेंडू आणि संघाची धावसंख्या 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज, वियांश स्पोर्ट्स जोगाव त्यांच्या विरोधात जस्ट डेनिम करावे। दोन्ही संघाचे कॅप्टन, तुम्हाला ही शेवटचा ऑफिशियल वॉर्निंग असेल, कारण आम्हाला वेळ नाही आहे प्लीज, खरं म्हणजे हा 9:15चं जे निर्धारित वेळ होती। चला स्वराज म्हात्रे, कोट्यामधलं दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक, मनोज पाटील, स्वराज म्हात्रे यांनी पहिल्या षटकात पाहिजे तेवढं असं करामत करता आलेलं नाही, कारण पॉवर प्लेचं षटक होतं। देखिए दशरथ पाटिल मुझे थोड़ा सा अटपटा लग रहा है, क्योंकि स्वराज मात्रे ने पहले अरे हाँ 4 धावा, यस दैट शुड बी 4 रन्स। जी हाँ 4 रन्स मिले हैं। देखिए मैं ये बात कर रहा था, स्वराज माते दोबारा गेंदबाजी पर आए, अपनी तरफ से दूसरा ओवर लेकर आए, तो थोड़ी सी चिंता की बात जरूर होगी, क्योंकि पहले पावर प्ले में महंगे साबित होने के बावजूद भी बतौर कप्तान उन्होंने ये फैसला ले लिया, तो थोड़ा सा जोखिम उठाया स्वराज मात्रे ने, दशरथ पाटिल जी। यस आणि हा यस राईट आर्म राउंड द विक आउट साइड ऑफ स्टंप होऊया, पंचांना वाईटचा इशारा, स्वैर आणि पहिली आव्हान पहिलं एक्स्ट्रा आउटसाइड द ऑफ स्टंप, स्वैर मारा, दिशाहीन मारा, पंचांनी तो अवैध ठेवला, 1 धाव मिळेल, पहिली एक्स्ट्रा, पहिली आव्हान, तर संघाची धावसंख्या झाली 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 1/33 स्वराज मात्र निघालेत। यस टायमिंग चांगला चेंडू, यस अप्रतिम चेंडू होता, थोडासा आतमध्ये आला, कनेक्ट होत झाले, मिस टाइम स्ट्रोक होतं। संघाची धावसंख्या 33, अतिशय चांगलं क्रिकेट क्वालिटी। स्वराज म्हात्रे एक लेजंड खेळाडू असेल, गोठवली गावचा हा रायझिंग स्टार, गेल्या 2 ते 3 वर्षात ज्यांनी बरीच जी उन्नती, आणि हा यस आउटसाइड द स्टंप, हो चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पहिल्या षटकात जरी थोडीशी कमतरता होती, त्याचा पुरा बॅकलॉग भरून काढला, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, दहकता, अचूकता, भेदकता असा हा संमिश्र परिपूर्ण मारा फ्रॉम स्वराज मात्रे, राईट आर्म हो द विकेट।
आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू येस आणि कॉट बिहाइंड खराब फटका आणि फलंदाज बाद होईल तो अली. बॅक टू द डगआउट. काही करता आले नाही पाहिजे त्याचा करिश्मा चमत्कार मनोज पाटील दुसरा धक्का दिलाय. या षटकात मात्र स्वराज मातेने अतिशय अचूक टप्प्यावर जी नियंत्रित गोलंदाजी बघा. प्रत्येक चेंडू हा व्हरायटी ज्याला म्हणतात व्हेरिएशन. 2/33 काय म्हणा मनोज पाटिल अली. देखिए मुझे तो थोड़ा सा अटपटा लग रहा था स्वराज माते दोबारा जब गेंदबाजी पर करने होते, लेकिन कहीं ना कहीं उनको अपने आप पे विश्वास था कि इस मर्तबा भले ही पावर प्ले में गेंदबाजी कर पाना बहुत कठिन होता है दशरथ पाटिल की, लेकिन जैसे ही पावर प्ले खत्म हो गया तो दोबारा गेंदबाजी पर और आते ही उन्होंने दिखा दिया कि कप्तान की कुर्सी पर बैठना इतना आसान नहीं होता और बतौर गेंदबाज पारी की गेंदबाजी की शुरुआत करवाना वहाँ महंगे साबित होना और वहाँ से जोखिम होने के बावजूद भी वहाँ से फिर से अपने आप को साबित कर पाना इतना आसान नहीं होता। लेकिन स्वराज मात्रे ने कर दिखाया कि उनके पास भी वो लय है, वो रफ्तार है, वो सौदागर की गेंदबाजी भी है। आखिरकार विकेट प्राप्त कर दिया है। दोनों सलामी बल्लेबाज अब मैदान से बाहर जा चुके हैं। विशाल भोईर पहला विकेट और दूसरा विकेट हमने देखा। यस मिस्टर कॅप्टन सचिन नाईक टोडाऊनच्या रूपानं पदार्पण करतोय. स्वराज मात्र म्हणजे या षटकामध्ये अतिशय दमदार गोलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं बॅकफुटवर जो ग्राफ होता, जो धावांचा वेग होता त्याला थोडंसं नियंत्रण काबूमध्ये आणलाय. 16 धावांचं टार्गेट होता. आस्किंग रन रेट 12 चेंडूमध्ये. संघाची धावसंख्या झाली 33 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 87 मनोज पाटिल ये अच्छा हेड टू हेड होगा क्योंकि एक कप्तान बल्लेबाजी कर रहा है तो दूसरा कप्तान गेंदबाजी कर रहा है दाहिने हाथ से और 2 विकेट सामने है। सचिन नाइक इस बार थोड़ा सा गेंद को ढकेलने का प्रयास किया था, बैकफुट हो गए थे सचिन नाइक, लेकिन पूरी तरह से चकमा दे दिया स्वराज मात्रे ने और सीधे गेंद विकेट कीपर के दास्ताने में थी कि डॉट बॉल निकल चुके हैं। दशरथ पाटिल ये दबाव बढ़ा दिया है। यस चांगलीच अप्रतिम बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा मोठे निर्धाव मेडन ओव्हर अजूनही बॉल बाकी तब्बल 2 बॉल बाकी 2 बॉल्स टू गो. 4 चेंडूमध्ये फक्त जर एकही हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू राहिला खाली झपकन आतमध्ये आला. फलंदाज टोटली बीट झाला. स्ट्रगल करतोय. काय बॉलिंग अटॅक चालू आहे. स्वतःला सावरलं. पहिलं षटक जरी माझं सबसेल फेल ठरलं त्याच्यानंतर जे कमबॅक जे पुनरागमन फक्त एकच ती पण वाईट. काय बॉलिंग अटॅक चालू आहे. जबरदस्त मारा केला आणि लास्ट डिलिव्हरी फ्रॉम स्वराज मात्रे. संघाच्या वतीनं तिसरे षटक प्रगतीवदार बॉलिंग मार्क तयार. मिस्टर स्वराज मात्रे कॅप्टन्स. मच्छिंद नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि हा येस आउटसाइड द स्टंप. पंचांचा मात्र हा डॉट बॉलचा इशारा. येस षटक क्रमांक दुसरं फिनिश. मनोज पाटील काय म्हणणार. अतिशय अफलातून बॉलिंग अटॅक. देखिए सबसे पहली बात कि जब आपको एक्स्ट्रा रन मिला उसके बाद आपने विकेट आप प्राप्त किया हो तो ये सोच रही है गेंदबाज के मन में, बहुत ज़बरदस्त गेंदबाजी। चले तीसरी ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर मुझे बता रहे मेरे स्कोरर 33। सचिन नाइक ने कहा 80 के आसपास स्कोर बनाने का इरादा लेकर उनकी टीम बल्लेबाजी करने मैदान में उतरेगी, लेकिन जिस अंदाज में शुरुआत मिली थी, पहले ओवर में 22 रन मिले, उसके बाद जिस अंदाज में गेंदबाजी घटी दूसरा ओवर हमने देखा गेंदबाजी करने उतरे थे दूसरा ओवर विक्की बंसोड़े थोड़े से वो भी महंगे साबित हुए, 13 रन उन्होंने भी दिए। तो कहीं ना कहीं विशाल भोईर के जाने के बाद दबाव जो दिख रहा है पूरी तरह से टीम के ऊपर उभरता हुआ दिख रहा है। अब यहाँ से सचिन नाइक को अपने पास ज़्यादा स्ट्राइक लेने का प्रयास करना होगा। हालांकि थोड़े से स्ट्रगल करवा रहे, दबाव उनके ऊपर ज़्यादा बढ़ चुका है क्योंकि दोनों ओपनर बल्लेबाज जो है वो मैदान के बाहर जा चुके। ऐसे स्थिति में स्वराज मात्रे नंबर 4 पर, यानी 18 गेंदों का खेल बचा हुआ है। तो 18 गेंदों में इसी एवरेज से अगर रन आते हैं तो मुझे लग रहा है कि लगभग जाएगा 66 के आसपास। 80 का इरादा लेकर मैदान में उतरने का इरादा तो किया है, लेकिन ये सोच रखनी होगी गेंदबाज के ऊपर कि किस गेंदबाज से गेंदबाजी करवाते हैं। बड़ा अटपटा फैसला होगा स्वराज मात्रे के लिए। अब नए गेंद से गेंदबाजी करवाना होगा, किस गेंदबाज को बुलाते हैं। मनोज पाटील पुढची जी मॅच असेल दोन्ही संघाला विनय झोगाव संघाचा कॅप्टन आणि करावी संघाचा जस्ट डेनिम मयूर भोईर ना, येस मयूर भोईर, विहान स्पोर्ट झोगावचा मयूर भोईर आणि जस्ट डेनिमचा करावे संघाचा कॅप्टन या त्वरित प्लीज अनु पाटील। यस चलो मिस्टर मयूर भोईर, वियांस जुहगांव, जस्ट डेनिम, मिस्टर अनूप पाटिल यहाँ पर है। मयूर भोईर से मेरी गुजारिश है कि आप मेरी आवाज़ अगर आप तक पहुंच रही है तो आप जल्द से जल्द टॉस के बॉक्स में आ जाइए। चलो दर्शक पाटिल जी। यस शिबुयाचा पहिला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये येतात। अतिशय अप्रतिम दिले चेंडू गेला मिड विकेटला, जेमतेम कसा तरी खेळून काढला होता। 2 धावा मिळतील, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगली तालमेल
2 धावांनी संघाची धावसंख्या 35. बघा पहिल्या षटकात फक्त धावा आल्या तर 13. खरं म्हणजे 12 चेंडूमध्ये 32 म्हणजे 16चं टार्गेट ते थेट कोसळलं गेलं आणि 11वर आलंय. धावसंख्या झाली 35. 35. शिबू तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस पुन्हा हेलिकॉप्टर स्ट्रोक बघूया. जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका, जबरदस्त ऑन ड्राईव्ह, समय सूचक फटका. 6 धावांनी संघाची या मुसंडीमध्ये धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत. टोटल स्कोर इज मुव्हिंग 41 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 41. कमीत कमी 80 जे सचिन नाईक यांनी सांगितले, कमीत कमी अप्रोक्सिमेटली 80 इज इनफ फॉर मी. म्हणजे 80 धावांचा आमच्यासाठी शेफ असेल असं भाकीत जे भविष्यवाणी, जे प्रेडिक्शन फ्रॉम सचिन नाईक. राईट आर्म होते विकेट तयार. शिबू बघा पहिल्यांदा राईट आर्म राहून ते विकेट होते. आणि हा यस पुन्हा एकदा जोरदार, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, जोरदार अपील केलं परंतु जेमतेम बचावला. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. बघा मनोज पाटील सकाळचं थोडंसं नमी वातावरण आहे, थोडंसं कदाचित बॉलिंग अटॅक गोलंदाजांना साथ होईल. धावसंख्या 41. 4-1. माझ्या समवेत एक उभरता सितारा समालोचक आहे कोपरगण्याचा प्रेम नारायण पाटील. हां, जे छोट्या छोट्या टुर्नामेंट असतील. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू केला आहे. मेडॉप आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून चांगली फिल्डिंग. थोडंसं मात्र मनोज आक्रमण थोडंसं करावं लागेल का तुमच्या हातात बऱ्याच विकेट बाकी आहेत. ठीक है, सबसे पहली बात कि अगर आपको पहले 2 गेंदों में 8 रन आए हो तो ऐसा लग रहा था कि ये ओवर जो है वो लंबा चला जाएगा, कम से कम 17-18 रन आएंगे. लेकिन उसके बाद जो गेंदबाजी की शुभू ने पिछली 2 गेंदों में केवल 1 रन आया, उससे आप अंदाजा लगा सकते हैं कितना दबाव रहा. आप सचिन नायक के ऊपर स्ट्राइक है, आप क्या गुल खिलाते हैं देखना होगा. ग्रेट डिलीवरी, सुपर बॉलिंग, मैग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, भंडार मारा, सुसाट स्पेल मिस्टर शिबू. पहिल्या षटकाराचा जर अपवाद सोडा, नंतर जे मात्र जी गोलंदाजी केली अतिशय धारदार. डॉट डिलिव्हरी. राहिला फक्त शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो इन द 4th ओव्हर. पहिली इनिंग जशी संपेल तुम्हाला विनंती अशी प्लीज, पुढची नेक्स्ट मॅच विल बी जस्ट डेनिम विहान स्पोर्ट्स जोगावते विरुद्ध जस्ट डेनिम करावे मयूर भोईर आणि अनुप पाटील असे हे बॅटल. चला 4थं षटक संपुष्टात. संघाची धावसंख्या झाली 45. 45 म्हणजे 11 पॉईंट, 11.25 टार्गेट. मनोज पाटील काय म्हणणार? 11 चौक 44. 42. 42 10.50. देखिए, मुझे लग रहा है कि पिछले 3 ओवर में 33 थे, 11 के लगभग आसपास से रन रेट चल रहा था, लेकिन इस ओवर में केवल 9 रन आ चुके हैं. यहाँ से जो करंट रन रेट है थोड़ा सा गिर चुका है, रन रेट पहुँच चुका है 10.5 के करीब. अब यहाँ से स्वराज मात्रे अब लगभग 12 गेंदों का खेल बचा हुआ है, तो ऐसे स्थिति में इतना आसान तो नहीं होगा. हालांकि उन्होंने अच्छी बढ़िया गेंदबाजी की, बतौर कप्तान उनका रोल बहुत महत्वपूर्ण रहा है. हालांकि पहले ओवर में महंगे होने के बावजूद उन्होंने दूसरे ओवर में अच्छा स्पेल फेंका, वहाँ विकेट भी चटका. तो दूसरी बात ये भी कि सचिन नायक ने जो जहन में बात खेली थी कि 80 के आसपास का स्कोर बनाने के इरादा लेकर मैदान में उतरे जरूर है, लेकिन उस हिसाब से उनके बल्लेबाजी से स्ट्रोक नहीं देखने को मिल रहे. तो ये सबसे बड़ी बात होगी, ये चिंता की बात होगी सचिन नायक के लिए. लेकिन अगर इसी एवरेज से आपके पास अभी भी 8 विकेट, दशरथ पाटिल जी, यस नक्कीच. ऐसा नहीं कि आपके पास बल्लेबाजी में कमी है, बल्लेबाजी में अभी भी गहराई है, लेकिन यहाँ से अटैकिंग रोल अपनाना होगा. दूसरी बात ये भी है कि फील्डिंग पोजीशन कैसी होती है ये भी देखना होगा, क्योंकि विकेट पहला मुकाबला जरूर होगा जाड़ों का मौसम है, लेकिन टेनिस बॉल पे इसका ज़्यादा असर नहीं होता है. ओस भले ही गिर चुकी होगी सुबह के सत्र में, लेकिन 10 बजे के बाद ओस है थोड़ी सी कम हो चुकी होंगी. ऐसे में बतौर बल्लेबाज सचिन नायक के ऊपर ज़्यादा दबाव तो है, लेकिन वहाँ उनको भी हाथ खोलने की ज़रूरत होगी. अब यहाँ से उन्होंने अपने गेयर को बदलाव करना चाहिए. यस मोहन दीक्षित आपलं पहिलं षटक आपल्या पठाडीमधलं संघाच्या वतीनं 5वं षटक. 12 चेंडू बाकी आहे. 12 बॉल्स टू गो. पहिला चेंडू तयार. मोहन दीक्षित आणि हा यस पुन्हा धावचा आधी चांगला चेंडू. भन्नाट मारा, बॉडी लँग्वेज, शरीर वेदी मस्त हा बॉलिंग अटॅक आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. डिपेश कव्हर पॉइंट. एक लेग स्लिप. खरं म्हणजे मनोज पाटीलला थोडासा अटॅक करावा लागेल. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन असेल. तुमच्याकडे टार्गेट 2 षटकामध्ये जवळजवळ 16.5चा स्ट्राईक रेट होता. त्याच्यानंतर मात्र जो कोलॅप्स टोटली यस 19. आणि हा यस पुन्हा एकदा
हलक्या हातानं पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू केला मिड विकेटला, वेगाने झेपावलाय, मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिन द विकेट. संघाचा टोटल स्कोर झालाय डबल 44 4-4. सर 80 सचिन नाईक यांनी जो अंदाज वर्तविला होता 80 मोठ्या 80 पर्यंत पोचतील असं काही वाटत नाही, कारण बॉलिंग अटॅक 3 षटकानंतर जी धारदार गोलंदाजी केली, जो जबरदस्त कमबॅक जे पुनरागमन केलं होतं. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर वन द टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. आणि हे पहिली इनिंग पहिला सामना चालू आहे. रायडा महोदय विकेट तयार, मोहन दीक्षित. आणि हा यस जबरदस्त टायमिंग, चाबूक शॉट, जबरदस्त चपराक. मिस्टर अक्षय पाटील इज बॅटिंग ऑन 27 आणि टोटल स्कोर इज 50. अर्ध शतक क्रॉस्ड. मॅग्निफिशियंट बॅटिंग फ्रॉम प्लेड बाय मॅरेथॉन इनिंग. वादळी फलंदाजी, घातक स्फोटक विध्वंसक फलंदाजी, षटकारांची आतषबाजी, बहुचार. धावसंख्या झाली 3/50. 50 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. काय मनोज पाटील म्हणणार? देखिए, मुझे लग रहा है कि अब सम्मानजनक स्कोर बन चुका है, अभी भी 9 गेंदें बची है. अक्षय पाटिल जिनकी मैं तारीफ करना चाहूँगा, एक छोर से रन को थोड़ी सी ब्रेकअप लग चुका है, लेकिन अक्षय पाटिल का बल्ला अभी भी खामोश नहीं बैठा है. उनके सामने कोई भी गेंदबाज आ जाए उनको रिमांड में लेते. अक्षय पाटिल इस छक्के के साथ लगभग पहुंच चुके हैं 27 यानी 28 रनों के व्यक्तिगत स्कोर पर. टीम का टोटल स्कोर पहुंच चुका है लगभग 50 रन, जिसमें से 28 रन उनके अकेले के खाते में. इसे अंदाजा लगा सकते हैं कि कितनी ज़बरदस्त बल्लेबाजी की है, बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी की है. और बची हुई 9 गेंदे में से अगर उनको 5 या 6 गेंदे मिल जाती है. तुम्हाला तर मात्र देमाय धरणी टायर रान उठवावं लागेल, असाच अटॅक चालू ठेवावा लागेल, कारण कमीत कमी आयसीकर उस्मान पाटील जो अतिशय पटेल. रायडा महोदय विकेट तयार, खेळेल अक्षय. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट केला. ओहो जबरदस्त सलग दुसरा षटकार, तसाच फटका, तोच चेंडू त्याला भिरकावून दिलाय. लॉफ्ट इट ओहो दी लॉंग ऑफ, दॅट शुड बी 6 रन. संघाचा टोटल स्कोर झाला 56 आणि 34 धावांची जबरदस्त युजफुलिंग प्लेड बाय मिस्टर अक्षय पाटील. देखिए दर्शक पाटिल जी, जैसे ही छक्का पड़ा अक्षय पाटिल के बल्ले से मोहन दीक्षित को, लॉन्ग ऑफ पर उस्मान पटेल है, उन्होंने कहा मोहन दीक्षित को, भाई ये क्या कर रहे हैं आप इतनी शॉर्ट पिच गेंदबाजी डालोगे तो आपको मार पड़ेगी ही. आप अगर बकरे को कसाई के सामने रखोगे तो बकरे को कटना ही होगा. आपको ओवर पिच गेंदबाजी डालने का प्रयास करिए या फिर ब्लॉक होल में गेंदबाजी डालने का प्रयास करना होगा. येस उस्मान पटेल लॉंग ऑफला उभा आहे. रायडा महोदय विकेट. आणि हा ये शॉर्ट पिच चेंडू बघूया पहिल्यांदा, नंतर ऑन साईडला चेंडू गेलाय. वाईटिश मिड विकेटला पुन्हा एकदा फेक केली, मिळेल फक्त 1 धाव, ओनली 1 रन्स. हे सचिन नाईक इज रन आउट, म्हणजे धावचित. पाहिजे तसे काही करामत करिश्मा जर आपलं नैपुण्य दाखवताना सचिन नाईकला तिसऱ्या विकेटचं बदल होत आहे. धावसंख्या झाली 57 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3/57. दर्शक पाटिल जी, मुझे लग रहा है कि यहाँ पे थोड़ा सा दबाव ले लिया सचिन नाइक ने, वहाँ पे उनको रोकना चाहिए था. हालांकि साझेदारी जबरदस्त चल रही थी. पहला विकेट हमने देखा 22 पर गिरा, उसके बाद दूसरा विकेट 33 पर गिरा, तीसरा विकेट भी 33 पर गिरा और चौथे विकेट के लिए लगभग 14 रनों की साझेदारी बन चुकी. तो ये कहीं ना कहीं सोच रखनी चाहिए थी सचिन नाइक को, उनको रुकना चाहिए था. अक्षय पाटिल एक तरफ से बल्लेबाजी कर रहे थे तो उनको सपोर्ट देना चाहिए था. बतौर कप्तान एक जिम्मेदारी उनके ऊपर भी रह जाती है. अब चलिए, अब उनका विकेट गिर चुका, रनआउट के रूप में रन लेना चाहते थे. वो जानते कि अक्षय पाटिल को ज़्यादा स्ट्राइक लेने का प्रयास करवा रहे थे, लेकिन उनको रनआउट के रूप में मैदान से बाहर जाना पड़ा. सफलता मिल चुकी है. सचिन नाईक 7 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, अतिशय नाही कुरुमगती खेळकणी वास्तविक सचिन नाईक सारखा फलंदाज चांगला बॉलिंग अटॅक करतोय. चला बॉलिंग मार्क तयार. मोहन दीक्षित अजूनही बॉल बाकी आहे, तब्बल लास्ट डिलिव्हरी, त्याच्यानंतर अजून एक षटक बाकी असेल. संघाचा टोटल स्कोर झाला 57 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारा फलंदाज मयुरेश पाटील, डावकुऱ्याचा फलंदाज. आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप, आणि हा दिशाहीन चेंडू सुमार दर्जाचा मारा आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडासा भरकटला उजव्याच्या बराच बाहेरून, पंचांनी त्याला दंडित केलं. 1 धाव अर्जित होते. संघाचा टोटल स्कोर झाला 58. अवांतर टोटल स्कोर झाले 3. एक नो बॉल, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर वाईट. आणि हा तसा चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा, अजूनही सुर्ग बसलेला नाहीये. गोलंदाज मोहन, कोण रे 58 धावा.
राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू जाईल पॅरल. जबरदस्त टायमिंग. डीप हिट वेगळा चेंडू फरार झाला. चांगलं टायमिंग. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला 62. म्हणजे झाला जवळजवळ शेवटचं षटक असेल 60. बरोबर. धाव संख्या 62 आणि राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल ओव्हर. स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हर. हाणामारीचं षटक. 57 एक वाईट. त्याच्यानंतर आणखीन एक वाईट झाला 58. त्याच्यानंतर चौकार. टोटल स्कोर झाला 62. 2 वाईट आहेत ना. 63. थांबा स्कोर जरा प्रोबेशन तुमचं रेग्युलर कुठं आहे. ही जाऊन प्रोबेशन पिरियड. टेन्शन नका घेऊ बाबा. तुमचा जरी ब्रेक फेल झाला तरी आहेत दोघे अजून. चला शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवा तयार. चला बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज. गौरव. आणि हा पहिला चेंडूवर चेंडू पुन्हा जबरदस्त आक्रमण स्टेप आउट झाला आणि त्या चेंडूला सरळ अवेअर केला. झिडकारून दिला. जबरदस्त टायमिंग. अफलातून पटका. ट्रेमेंडस स्ट्रोक. 6 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला 69. झाला. सचिन नाईकचे प्रेडिक्शन जे भविष्याने होते की 80च्या आसपास. म्हणजे त्याला अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात यशस्वी गुरु असतो. पहिल्या चेंडू केलं आक्रमण केलेला अटॅक असाच अटॅक करावा लागेल. आणि फलंदाज मयुरेश पाटील याचा दमदार स्ट्रोक्स. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. ताकदवर स्ट्रोक्स. मनगटाचा पुरेपूर वापर केला. ओव्हरपिच चेंडू होता थोडासा. अक्षय पाटील जर अजून असे 4-5 आले तर नक्कीच 50च्या आसपास जाईल. कारण त्याचा टोटल स्कोर झाला आहे 12 चेंडूमध्ये 40 धावांची जी मॅरेथॉन इनिंग. वादळी फलंदाजी. घातक. विस्फोटक. विध्वंसक. धुंद बॅटिंग. बॉल किती आहे. बॉल पाहिजे का. अच्छा ओके थँक्यू. पे जरा प्रोव्हाइड करा प्लीज. शिवराम मोहिते असतील. आणखीन एक नाशिर शेख असतील. अशी ही आजची जो स्क्वॉड आहे पंचांचा. त्याच्यानंतर समालोचन मनोज पाटील. स्वतः मी दशरथ पाटील. त्याच्यानंतर tenniscricket.inची ही संपूर्ण टीम. अतिशय भन्नाट आयोजन. NMTC ही नवीन संघटना तयार झाली. त्याच्यानंतर हा पहिला अभिनव प्रयोग. ऐतिहासिक हिस्टॉरिकल मैदान जे भूमिपुत्र मैदान अतिशय विख्यात नवी मुंबईतील एक आदर्श असं मैदान. भौगोलिक जर विचार केला करायचं मैदान आणि हे एक दुसरं एक मैदान असे 2 मैदानं सध्या तरी टॉपला आहेत. तुमचं पण आहे पण तुमचं तिथं बाजूला हॉस्पिटल आहे ना. बाजूला दवाखाना आहे. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. मग बरा आहे एक. काय जायबंदी झाला दुखापत झाली लगे बाजूला नाही का तिथं स्ट्रेचर लगे तयार असतात. चला शेवटचं षटक प्रगती बद्दल. उर्वरित बॉल बाकी आहेत अजून. 5 balls to go. गौरव तयार. राईट आर्म हो द विकेट. मीडियम पेसर. आणि हा यस लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये की आउट ऑफ. आणि अप्रतिम झेल. जर पॅरल समांतर गेला असता फ्लॅट शिक झाली असते नक्कीच साईड स्क्रीनला सलामी देण्यात आला असता. आणि झाली 4थी विकेटचं बदन. 4थ्या विकेटचा काढता बाय. 4th विकेटचं पतन झालेलं बघूया. 4 बाद 69. 69. 5 बाद नाही. ही काही सुपर ओव्हर आहे. जर तुमचा स्कोर टाय झाला मनोज पाटील विकेटवर नाही आहे. कंपल्सरी चेसिंग नाही आहे. कारण ही स्पर्धा अशी अतिशय नवीन संकल्पना नवीन फॉर्मेट. चांगला स्तुत्य उपक्रम बघा. येणारा मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील आणखीन एक फलंदाज विनय शर्मा. द न्यू कॅन्डिडेट्स. संघाची धावसंख्या 69 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट.
उर्वरित बॉल बाकी ते 4 बॉल्स टू गो. शेवटचं षटक 6 षटकांचा सामना. मनोज पाटील वाटते 6 ओव्हरचे आता जवळजवळ लुप्त झालाय. 4 किंवा 3. देखिए दशरथ पाटिल जो जहन में लिया था सचिन नायक ने, अब मुझे लग रहा है अक्षर पाटिल ने जिस अंदाज में बल्लेबाजी की, अब अपने उनके कप्तान की उम्मीदों पर खरे उतरते उन्होंने बल्लेबाजी की है. अभी भी 4 गेंदों का अभी खेल बचा हुआ है. 69, अभी 11 अगर बनते हैं तो फिर 80 के करीब पहुंचना ज़्यादा मुश्किल नहीं होगा. आणि हा यस पुन्हा एकदा साईड स्क्रीनला सलामी देणारा जबरदस्त टायमिंग आणि हा चेंडू जाईल अफलातून फटका 4 धावांसाठी. थांबा काय आउट झाला. यस फलंदाज बाद. बॅक टू द बॅग आउट असं वाटलं होतं की पण तो अपरातून झेल घेतला आणि फलंदाज 6वा धक्का 6वा हादरा उस्मान पटेल. यस लॉंग ऑफला घेतला आणि अप्रतिम झेल घेतलाय. यस कृपया दोन्ही संघाची कॅप्टन या प्लीज. आले का? जोगाव आणि करावे विया स्पोर्ट्स जोगाव त्यांच्या विरोधात जस्ट डेनिम करावे संघाचे कॅप्टन. द नेक्स्ट मॅच विल बी बिटवीन 2 पॉवरफुल स्ट्रॉंगेस्ट टीम. 6 गेले ना, 5 विकेट गेले आहेत. टोटल स्कोर झाला म्हटते 69. या 69 म्हणजे सलग 2 विकेट गेले आहेत. अजूनही बॉल बाकी आहेत. डबल म्हटते 3 बॉल बाकी आहेत. 3 मध्ये 10 झाले तर नक्कीच जो सचिन नाईक जे कॅप्टन यांचा जो अंदाज वर्तवला होता, भविष्यवाणी वर्तवली होती, निर्धारित स्कोर आम्ही 80 पर्यंत जाऊ, मजल गाठू. चला नवीन फलंदाज सुरेश यादव. पहिली फळी कापली, दुसरी फळी आता राहिलेले तलाचे बुडाचे फलंदाज आले का रे दोन्ही. देखिए दशरथ पाटिल जी अभी 5 विकेटें गिरी है. देखिए बल्लेबाजी में काफी 5 विकेटें गिरी है. ये 6 और 7 नंबर का बल्लेबाज है. तो मुझे लगता है कि ये बॉटम नहीं है, ये मध्यक्रम के खिलाड़ी है. इनके ऊपर ज्यादा दारोमदार रहता है. हालांकि स्कोर अच्छा बना है, मैं नहीं कहूंगा कि स्कोर कम बना, लेकिन 3 ओवर में जो 33 था उसके बाद 9 रन बने, वहां से विस्फोटक बल्लेबाजी देखने को मिली. चला 3 बॉल्स टू गो आणि फलंदाज यस इज गॉन. म्हणजे 69 वर ही जाते 3री विकेट. हॅट्रिक. आणि ही कितवी हॅट्रिक? उस्मान पटेल टेकन द कॅच. नाही पहिली हॅट्रिक कोणाची आहे? हीच पहिली. यस अमित नाईक, एकट पाड्याचा अमित नाईक त्याची पहिली. त्याच्यानंतर दुसरा मानकर्डे विकेट हॅट्रिक आणि उस्मान पटेल याचा तिसरा झेल म्हणजे कॅच ऑफ द उस्मान. हे आजकाल म्हणजे उस्मान पटेलचा दिवस म्हणजे बॅटिंग देखील नक्की करेल. देखिए दर्शक पार्टी जी ऐसा लग रहा है कि गेंद उनका पीछा कर रहे थे. Yes, yes, या उन्होंने गेंदबाज के साथ गठबंधन किया कि भाई तू उनको मारने का मौका दे दीजिए, क्योंकि आपने मछली को चारा डाला है तो मछली जरूर फंसेगी. यस उस्मान पटेलच्या आजचे जे ग्रहमान जहां जा रहे हैं गेंद उनका पीछा कर रही है. पीछा करे ग्रहमान आज नक्कीच चांगले आहेत. यस जे लक आहे त्याच्या पाठीमागात बॅटिंग बघूया कशी तोडीमोडी करत आहे, कारण तोडफोड फलंदाजी फेमस आहे आणि नुकतंच ठोकलेलं एक सुंदर शतक 2-3 इनिंग त्याच्या अबाव 50. चला नवीन फलंदाज जागा भरून काढायला आले अमरार बरोज आणि हा यस आउटसाइड द ॲप बलोच आणि बलून म्हणजे फुगा बलोच. आणि हा चेंडू यस आउटसाइड द ॲप आणि मनोज जर पहिल्या चेंडूचा विचार सोडला तर या झटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, प्रभावी मारा गेला. काय म्हणाल? हैट्रिक घेऊन दशरथ पाटिल सबसे बड़ी बात कि आपको पहली गेंद पे छक्का पड़ जाए, वहां से अगर आप हैट्रिक लेते हो तो आपकी मैं कॉन्फिडेंस की मैं तारीफ करना चाहूंगा. जो मनोबल उनका ढल चुका था वहां पे उन्होंने दिखाया कि गेंदबाज किसी भी वक्त वापसी कर सकता है. यहाँ पे 2 की डिमांड होगी और 2 रन मिलेंगे भी. तो इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 71. स्कोर अच्छा बना है, ऐसा नहीं कि स्कोर कम बना है. चांगला स्कोर जो आहे. विकेटें गिरी है ना वहां पे थोड़ी सी परेशानी हो सकती है. हे सामना नक्कीच रंगतदार होईल, तुल्यबल लढत होईल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. 71 धावा कोटा संपला. बघूया 71 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रतिस्पर्धी संघ जो शिवड 1 सोल्युशन सगळ्यात जास्त विकेट गौरवने घेतली. आणि गौरव यांचं सर्वात जास्त विकेट टेकर मिस्टर गौरव. चांगला बॉलिंग अटॅक केला. पहिलं चौकार षटका जरी आला, नंतर मात्र अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला जास्तीत धावा जमविण्यात जे खंडित केलं त्यांना असंतुष्टपणे ठेवलं. असा दमदार बॉलिंग अटॅक गौरवने केला. संघाचा टोटल स्कोर 71 आणि 72 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
तो चलिए अब टॉस के बॉस में चलते हैं। अगला मुकाबला वियान स्पोर्ट्स जूगाव अगेन द जस्ट डेनिम करावे। एक तरफ मयूर भुई तो दूसरी तरफ अनूप पाटिल। ये तगड़ा मुकाबला, हालांकि दोनों के बीच ये पहला लीग मुकाबला होगा। दोनों टीमें अपना भाग्य आजमाएगी। टॉस के बॉस में मयूर भुई जुड़े हुए हैं, वियान स्पोर्ट्स जुगाव टीम के मुखिया, वियान जुगाव टीम के संघ नायक। अनूप पाटिल की यहाँ थोड़ी सी कमी महसूस होगी, अनूप पाटिल भी आ रहे हैं। जस्ट डेनिम करावे टीम की कमान इनके हाथों में आ चुकी है। अब टॉस के बॉस में मैं आमंत्रित करना चाहूंगा तो टॉस के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा तो टॉस किया जा रहा है। सुरेश हमारे सम्मान्य अतिथि है जस्ट डेनिम करावे अगेंस्ट वियान स्पोर्ट्स जुगाव। एक तरफ मयूर भूर, एक तरफ अनूप पाटिल। चले कॉल, मयूर भूर इज द कॉल, हेड इज द कॉल, हेड इज द कॉल, बट हेड इज द कॉल, हेड। मयूर भूर कॉन्ग्रेचुलेशन, टॉस आपने जीता है। बड़ा मुकाबला है। टॉस जीतने के बाद सबसे पहले आपका निर्णय क्या होगा? फर्स्ट फील्डिंग लेंगे हम लोग। ठीक है, फील्डिंग लेने का फैसला किया हमने। पहले मैच में देखा सचिन नायक ने भी पहले बल्लेबाजी करने का मौका मिला था, टॉस हारा था, तो यहाँ पर भी आपने फील्डिंग लेने का फैसला किया। कितने स्कोर पर रोकने का प्रयास करोगी आप अनूप की टीम को, जहाँ पर एक चेसेबल टारगेट होगा? 6 ओवर का मैच है, ज़्यादा से ज़्यादा कम रन में रोकने का ट्राई करेंगे हम लोग। किस टीम को ज़्यादा टारगेट करने का प्रयास करोगे? खास करके अनूप पाटिल जिस अंदाज में बल्लेबाजी करते हैं, उनके पास बहुत अच्छे खिलाड़ी भी है। ऐसे स्थिति में आपके ऊपर कितना दबाव रहेगा? कौन से प्लेयर को टारगेट करना नहीं, पूरे टीम को लेके खेलना है अभी। ठीक है मयूर जी, बतौर कप्तान आप टीम के नई कौन खिलाड़ी हो, ऐसे में बतौर कप्तान अपने कोटे में 2 ओवर की गेंदबाजी करोगे या फिर किसी अन्य गेंदबाज के साथ 2 ओवर की गेंदबाजी करने का प्रयास करोगे? जो पहली, सेकंड, थर्ड, फोर्थ जो ओवर डालेंगे उसमें अच्छा जो बॉलिंग डालेगा उसको सेकंड ओवर देंगे। चलिए, टारगेट तो होगा मन में 50-60 या फिर 60-65 या फिर 70-80, कितने स्कोर को रोकने का प्रयास करोगे? 70-75 के अंदर। बहुत बहुत धन्यवाद मेरी तरफ से आपको। चलिए अनूप जी, आपने टॉस हारा है निश्चित रूप से, और आपको पहले बल्लेबाजी करने का मौका मिला है। क्या लग रहा है, कितना स्कोर बनाने का प्रयास करोगे आपकी टीम? देखिए, ऐसा कुछ सोचा नहीं है हमने, बट अच्छा खेलेंगे। और क्रिकेट इज़ ऑल अबाउट गेम, सेल्फ कॉन्फिडेंस एंड माइंडसेट। तो हमारा माइंडसेट ये रहेगा कि हम अच्छा से अच्छा यहाँ पे परफॉर्म करें। और जिस हिसाब से ये विकेट का मुआवजा किया है, तो वो बैटिंग के और ही झुक रही है। सो फर्स्ट बैटिंग है, तो हम अच्छे रन्स करने का स्कोरबोर्ड पे प्रयास करेंगे। देखिए मयूर भूर, योगेश भूर बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी है। अगर हम देखें जस्ट डेनिम टीम के पास अगर हम बात करें गेंदबाजी के तौर पे, बतौर कप्तान आप इस मैच को किस अंदाज में लेते हो? हालांकि आपको गेंदबाजी करने का मौका नहीं मिला है, तो क्या रणनीति लेकर मैदान में उतरेगी आपकी टीम? देखिए, हमारे पास सचिन काटकर है जो ऑल इंडिया आइकॉन है। वो बैटिंग बॉलिंग अच्छे से कर लेते हैं और हम साथ में खेले भी है, तो मुझे पता है। एंड अच्छे हमारी बॉलिंग लाइनअप भी है। केतन भुईर है, साहू है, सचिन काटकर है खुद। सो एक वेल बैलेंस टीम है हम लोग की। तो प्रयास करेंगे कि अच्छा गेम हो और यहाँ से आज क्वालिफाई हम हो। देखिए अनूप, एक आखिरी सवाल होगा, कितना स्कोर बनाने का प्रयास करोगी जहां से आपकी टीम एक मजबूत स्थिति में पहुंच सकती है? देखिए, यहाँ पे जो कल से परसों से हम देख रहे हैं, सो एक 100 के पार स्कोरबोर्ड जा रहा है। मतलब अच्छा अगर बैटिंग करेंगे तो हम लोग भी 90-100 करने का प्रयास करेंगे, क्योंकि हमारे पास हार्ड हिटर बल्लेबाज है वो तरह के। सो वो हम प्रयास करेंगे। चलिए, बहुत बहुत धन्यवाद मेरी तरफ से, आपकी टीम को ढेर सारी शुभकामनाएं। चलो जस्ट डेनिम जुगाव, माफ कीजिए, वियान स्पोर्ट्स जुगाव टॉस जीता है मयूर भूर ने और पहली बार गेंदबाजी करने का लिया फैसला। चले मेरे साथ कमेंट्री बॉक्स में दशरथ पाटिल जी जुड़े हुए, हम चलते हैं मुकाबले की तरफ। जबरदस्त मुकाबला दोनों टीमों की तरफ से। अब रॉयल चेज में आपका स्वागत होगा। यस, धन्यवाद। 72 धावांची गरज, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात, पहिल्या जोडीचं आगमन। चला प्लीज जरा ओपनिंग बेर
72 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 36 बॉल, जवळजवळ आसपास 12चा स्किंग नेट, रिक्वायर्ड 12 रन्स इच अँड एव्हरी ओव्हर. चांगली बॅटल होईल, एक रंगतदार सामना, अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. दोन बलाढ्य टीम, एकाच कॅलिबरचे दोन बॅलन्स टीम. मग असे अनु पाटीलने सांगितले आमची टीम बॅलन्स आहे, अटॅकिंग बॅट्समन आहे, आक्रमक फलंदाज आहे. प्रत्येकाचं एक जी प्रेडिक्शन असते, जे भविष्य असते, भविष्यवाणी. सचिन नाईकने देखील 80च्या आसपास पहिली जोडी. यस मिस्टर उस्मान, अतिशय विख्यात ऑल इंडिया आयकॉन, सध्याच्या घडीचा अतिशय विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग. तर टॉस जिंकलाय. दुसरा सामना वियान स्पोर्ट्स जोगा वन द टॉस, डिसाइडेड फील्ड फर्स्ट. यस, आणि त्यांना विरोधात त्यांच्या विरोधात जस्ट डेनिम करावे. अनु पाटील असतील, दुसरीकडे मयूर होईर, सचिन काटकर, एकापेक्षा एक ही स्पर्धा अशी आहे. तर या स्पर्धेसाठी ज्याने बॅटरी A1 प्रेझेन्स NMTC टेनिस बॉल लीग 2025 स्पॉन्सर्ड अवतार स्पोर्ट न्यूट्रिशन NM स्पोर्ट्स मिस्टर राहुल शेट्टी आणि रामपॉल ज्या 4 स्पोर्ट्स ॲक्सिसचे दिल्यात, तमाम धन्यवाद देतो या सर्व दात्यांना, दानशूर व्यक्तिमत्वांना की त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे भरीव योगदान, जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन. चला, षटक क्रमांक पहिलं प्रगतीबद्दल. पहिल्या षटकातला पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. संघाचा पहिलाच मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज, बॉलिंग मार्कवर, गोलंदाजच्या रॅम्पवर, ट्रॅकवर अक्षय पाटील. 40 राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा जबरदस्त टायमिंग मिस्टर उस्मान पटेल, ज्याच्यासाठी याचा जो लौकिक जशी जी कारकीर्द आणि पहिल्या चेंडू गेला आक्रमण, दमदार स्टार्ट, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली की काम अर्धा अधिक झाल्यासारखं असतं. अतिशय उत्कृष्ट फटका, रमणीय फटका, लावण्य सुंदर. संघाची धावसंख्या 4 वर. मिडऑफ असेल, मिडऑन असेल, बॅकवर्ड गल्ली असेल, पॉईंट असेल, डेप एक्स्ट्रा कव्हर असेल, एक शॉर्ट फाईन लेग असेल, एक लॉंग ऑन आहे. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. अक्षय पाटील खेळेल उस्मान. आणि हा येस आउटसाइड द ॲपस्टंग. उस्मान पटेल यांना थांबावं लागेल. आणि हा पंचाचा वाईटचा इशारा सुबैन मारा, दिशाहीन मारा. उस्मान पटेल तुमचे ग्रहमान, जे लक फॅक्टर तुमच्या बाजूने आहे, तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. यू हॅव टू वेट ऑन द पिच. मिस्टर उस्मान पटेल, राईट आर्म राऊंड द विकेट तयार. खेळेल उस्मान इज बॅटिंग ऑन 4. हो, चेंडू हवेमध्ये असेल आणि हा ग्रेट कॅच, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. आणि उस्मान पटेल असं वाटलं होतं की आज रंगात आहे, ढंगात आहे, परंतु हे जबरदस्त धक्का, गोल्डन विकेट, वाघाची शिकार, पहिला जबरदस्त ब्रेक थ्रू. अतिशय खराब सुरुवात, डळमळीत, विक्षिप्त सुरुवात, पहिला धक्का, पहिल्या विकेटचा प्रथम विकेट स्वाहा, फोफवान. कारण मी मगाशी सांगितलं तर उस्मान पटेल थोडं थांबायला होता, थोडासा पिचचा अभ्यास करायला होता, गोलंदाज कसे कुठल्या अँगलने बॉलिंग करतायत हे. आणि काय ब्रिलियंट कॅच ऑफ द टुडे. जबरदस्त अफलातून झेल, हवेत सूर मारला, स्वतःला डाई केल मारली आणि अफलातून झेल म्हणजे जमिनीवर पडता पडता अलगद उचलला गेला. आणि अशा प्रकारे पहिला धक्का. आणि जो झेल घेणारा विनय शर्मा, ग्रेट कॅच. मिडॉनला अफलातून टिपलेला झेल. ही खरं म्हणजे हे टर्निंग पॉईंट होते का बघूया, येणारा काळ ठरवेल. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. अतिशय अनिश्चिततेचा खेळ आहे. बघूया पहिला धक्का, वंडांचा फलक जाईल. चला, वंडांचा फलंदाज मिस्टर रोहित पुजारी, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अणुको के प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ 1-4. अतिशय खराब सुरुवात, कारण उस्मान पटेल सारखा एक तगडा फलंदाज, रांगडा फलंदाज स्वस्तामध्ये निपडलाय. वास्तविक चेंडूचा अंदाज न घेता ठोकलेला हा ब्लाइंड स्ट्रोक. मी मग सांगितलं होतं की थोडंसं उस्मान पटेल यांनी अभ्यास स्टडी करला होता, अवलोकन, सिंहावलोकन, थोडंसं अंतर्मुख व्हायला पाहिजे होतं, परंतु कुठलंही टायमिंग बघितलं नाही. चेंडू मिस टाइम स्ट्रोक झाला. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस ऑन ड्राईव्ह, जबरदस्त
टायमिंग शॉट 4 धावांसाठी. ग्लोरियस स्ट्रोक. कारण 2 षटकामध्ये तुम्हाला वाटेल तशी स्वैर फटकेबाजी करायला मुभा असते. 2 षटकासाठी संघाची धावसंख्या झाली 8 वर. येणारा फलंदाज बॅट्समन कोण आहे? रोहित पुजारी. आल्या आल्या आक्रमण केलं. संघाची धावसंख्या 4 वर. ओव्हरपिचचा पुरेपूर फायदा उचलला. 72 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू गेला ऑफला. पहिला ऑन ड्राईव्ह नंतर ऑफ ड्राईव्ह. असा खेळ जो हवा तसा मुक्त खेळ. पहिला ऑफ ड्राईव्ह म्हणजे ऑफसाईड नंतर ऑन साईड. चतुरस्त्र चौफेर फटकेबाजी. संघाची धावसंख्या 9 वर. 9 for 1. थर्ड स्लिप थोडीशी डीप आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड ऑफ मिड ऑन. एक शॉर्ट कव्हर. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण. आणि हा 6 की 4 धावांसाठी. लॉफ्ट इट. ओहो दी लॉंग ऑफ. दॅट शुड बी 4 रन्स. संघाची धावसंख्या झाली 13 वर 13. विरोधी संघाच्या देखील पहिल्या षटकात 13 धावा दिल्या होत्या. आणि या षटकात थांब ना जरा कशाला रे. 4 रन्स. संघाची धावसंख्या 16. अरे अपडेट कर ना. 16 लाईव्हला अपडेट कर जरा प्लीज. 9 होते ना रे. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा लॉक करण्याचा प्रयत्न दोन्ही चेंडूंच्या. आणि हा गेला बघूया जबरदस्त टायमिंग. लॉंग ऑफ आणि डीप ॲक्शनच्या मधून अफलातून फटका. समय सूचक फटका. टायमिंग शॉट. हो दी वाईड इश मिड विकेट. दॅट शुड बी 4 रन्स. संघाची धावसंख्या 20 वर. म्हणजे जे अपेक्षित टार्गेट पहिल्या षटकापासून जे धुमाकूळ 1 बाद 20. उस्मान पटेल जरी गेला त्याच्यानंतर जे सूत्र दोघांनी आपल्या हातात घेतलंय. स्कोर म्हणजे धावपलक जो हलता ठेवलाय अतिशय स्फुरणीय असेल. हे अनुप पाटील आणि कंपनीचा स्क्वॉड. जरा टॉस जिंकेल तो पहिल्यांदा टेंट पसंत आहे. त्यांना चान्स आहे. ज्यांना कुठला पाहिजे असं काही नाही. कुठल्याही त्यांना वाटतं की माहिती त्या तिकडं तंबूमध्ये बसला मग जिंकतो म्हणून. असं काही नाही. कुठल्याही तंबूमध्ये बसा. जमिनीवर बसा. अच्छा अच्छा त्यानं बहाल केलं जावा तिकडं. नाही काय एखादी जागा असते पणवती. आता असं म्हणजे हे लकी आहे. धावसंख्या 20. षटक क्रमांक पहिलं फिनिश म्हणजे जवळ. आणि सचिन नाईक भन्नाड गोलंदाज. द कॅप्टन्स लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अतिशय अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलते का बघूया. सचिन नाईक यांच्यावर मदार आहे. त्या बॉलिंग अटॅक. पहिला चेंडू तयार. सचिन नाईक यांच्या फटडीमधला संघाच्या वतीने दुसरं षटक. आपल्या ठेवणीतला पटडीतलं वैयक्तिक पहिलं षटक. 6 चेंडू 20 धावा 1 विकेट अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. पहिला सामना एक बिग फाईट. 72 धावांची गरज. दोन्ही संघ तुल्यबल एकाच कॅलिबरचे. बॅलन्स टीम. ओहो चॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डिबिश पॉइंटला. आणि मिळते बघूया. आणि मिळते 4 धावा. या चांगला फटका. आउटसाइड फक्त चेंडूला चॉप केला. कारण मैदानाचा पुरेपूर मगाशी मनोज पाटील सांगितले भौगोलिक तुमची जर मैदानाची परिस्थिती चांगली असेल म्हणजे तुम्ही कसे हे खेळ मुक्त केला. यथेच्छ फटका. आणि मिस्टर केतन भोईर या धन्यवाद. केतन भोईर एक अष्टपैलू. त्यांचा इतिहास आहे. एकाच वेळी 14 चेंडू डॉट फेकण्याचा जो त्यांचा कळंबोलीचा जो इतिहास आहे परंपरा. मनोज पाटील लगातार 14 चेंडू डॉट बॉल निर्धाव फेकणारा पहिला गोलंदाज नव्हे तर टेनिस विश्वामधला पहिला गोलंदाज असेल. असा बॉलिंग अटॅक भन्नाट करायचा. हो 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 ग्रेट डिलिव्हरी. जबरदस्त कमबॅक.
सचिन नाईक संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 24, 72 धावांची गरज. पहिला सामना अतिशय चुरशीचा सामना, चुरशीची लढत. भन्नाट स्पर्धा. बॅटरी A1 प्रेझेंट्स NMTCA टेनिस बॉल लीग 2025. अगेन दॅट शुड बी डॉट बॉल. भन्नाट मारा, सुसाट मारा, जालिम मारा, राईट आउटसाइड द ॲप स्टंप. पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी डॉट बॉल. येस, असं वाटलं होतं की त्याला फलंदाज झाला की हा वाईट कदाचित देतील, परंतु तसं नसतं. दे आर ऑल्सो क्वालिफाईड. आणि हा यस पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. जबरदस्त टायमिंग. मिळतील 4 की 6 रन्स. जबरदस्त टायमिंग. आउटसाइड द ऑफ स्टंप, लॉंगअपच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा गगनचुंबी, गगनभेदी, आकाशाला कवचनी घालणारा गगनचुंबी, तोलून मापून मारलेला हा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. ताकदवर स्ट्रोक, पोलादी ताकद. 6 धावांनी संघाचा टोटल स्कोर 30. राहिल्या फक्त 42 धावा. बघा, जरी उस्मान पटेलची विकेट गेली, त्याच्यानंतर मात्र जी बॅटिंग, अतिशय क्लास फलंदाजी, यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजीचं जे प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, प्रात्यक्षिक. सचिन नाईक तयार. राईट आर्म होते गेट ब्लॉक हॉलमध्ये चेंडूबंदा खोदून काढले. चेंडू मिडॉनला. चांगलं टायमिंग बघूया. ज्यावेळी तुम्हाला फटके मारता येतील नसतील तर तुम्ही स्ट्राईक होतं रोटेट म्हणजे स्कोर धावपळा घालता ठेवायचा. डॉट बॉल गेला तेवढं तुमचं नुकसान असेल. संघाची धावसंख्या झाली 31. येस मिस्टर हर्षल मात्रे. 31 फॉर 1. अतिशय भन्नाट स्पर्धा NMTCA संचलित. हो हो हो, क्लास स्ट्रोक, स्लोक स्वीप केलाय 4 धावांसाठी. काय तंत्रशुद्ध फटका. टायमिंग बघा, अतिशय टेक्निकल, क्लासिकल, दर्जेदार, जबरदस्त फटका. लावण्य सुंदर, गोंडस विलोभनीय, चमत्कारिक फटका, स्तोट्य फटका. संघाची धावसंख्या 35. म्हणजे जवळजवळ मनोज पाडे अर्धा स्कोर जवळजवळ आसपास 72 पाहिजे. 37, 71 आणि 72 धावांची गरज. त्यांच्या मध्ये 2 षटकात 33 होत्या. बत्तीस होते आणि यांचे आहेत 35. अजूनही 24 बॉल बरेच बाकी आहेत. म्हणजे आरामसे तुमच्या खिशात मॅच जाऊ शकते, परंतु शेवटी क्रिकेट आहे. कारण तुमचा आता जो पॉवर प्लेचा जे शिथिलता थोडीशी लूज केलेली आहे. ठीक है दशरथ पाटिल जी, अभी भी ये कह नहीं सकते कि मैच किस तरफ मुड़ जाएगा, लेकिन अभी भी 24 गेंदों में चाहिए लगभग 37 रन. मैच अभी भी निकला नहीं है. मुझे लग रहा है कि यहाँ अगर वापसी करवानी होगी वन सॉल्यूशन सीवुड्स की टीम को, तो कहीं ना कहीं यहाँ से विकेट लेना होगा. और स्वराज मात्री की मैं तारीफ करना चाहूँगा. आप तो उन्होंने फरारे में सफ़र कर रहे हैं, लगभग 3 गेंदों का सामना किया है और 12 रनों के निजी स्कोर पर खेल रहे हैं. यानी लगातार 3 गेंदों पर उन्होंने 3 चौके ठोके हैं. जब जब उनको स्ट्राइक मिली उन्होंने चौकों में तब्दील किया है उस स्ट्राइक को. तो ये एक सोच लेकर मैदान में उतरे हैं स्वराज मात्रे. अब यहाँ से गेंदबाजी में बदलाव किया जाएगा. अब नंबर 3 पर किस गेंदबाज को लेकर आएंगे ये देखना होगा. प्रदीप जाधव हे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि मोठे जे खो खोचे नॅशनल प्लेयर आहेत. बघूया, म्हणजे आंतरराष्ट्रीय अतिशय जबरदस्त ज्यांची जी परिचय, जी पार्श्वभूमी आहे अतिशय जबरदस्त आहे. बोलिया बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस पुन्हा एकदा भिरकावून दिला. चांगला फटका, चेंडू हवेमध्ये आणि या पहिल्या चेंडूवर जबरदस्त ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आल्या आल्या. आणि दुसरी विकेट, सेकंड विकेट फॉल ऑन. टोटल स्कोईज आणि राहिले बॉल आहेत अजून, म्हणजे जवळजवळ 9.25चं टार्गेट, 9.25चं टार्गेट असताना. आणि फलंदाज बाद आल्या म्हणतंय रोहित पुजारी बैक टू द डगआउट. देखिए दशरथ पाटिल जी, यहाँ पे थोड़ी सी जाती की है रोहित पुजारी ने. अच्छी खासी साझेदारी चल रही थी. हालांकि शुरुआत बहुत खराब मिली थी. पहला विकेट उस्मान पटेल का 6 पर गिरा, उसके बाद रोहित पुजारी मैदान पर आए और जिस अंदाज में उन्होंने बल्लेबाजी की, बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी की, लेकिन ऐसे समय पे उन्होंने वहाँ पे विकेट गंवा दिया है. लेकिन यहाँ से अब थोड़ी सी राहत की सांस ली होगी. वन सॉल्यूशन सीवुड के खिलाड़ियों ने कहीं ना कहीं विकेट मिल चुका है, तो ब्रेक थ्रो मिल चुका है. लेकिन ये ब्रेक थ्रो जो है ये कितना असरदार साबित होगा ये आने वाला समय बताएगा. यस, प्रदीप जाधव एक डावकरी हाताचा जबरदस्त मॅजिकल स्पेल फेकणारा एक जबरदस्त
मुंबई पोलीसमध्ये कार्यान्वित आहेत आणि खो खोचे ते आंतरराष्ट्रीय प्लेयर आहेत. देखिए लेफ्ट हैंडर के लिए विकेट से काफ़ी मदद मिलती है. देखिए दाहिने हाथ का बल्लेबाज हो और बाएं हाथ का गेंदबाज हो तो कहीं ना कहीं एक बल्लेबाज के लिए मुश्किलें होती है. हालांकि कॉर्नर पर बहुत आसान सा कैच प्राप्त किया है. यहाँ थोड़ी सी जाती की ही थी मुझे लग रहा है रोहित पुजारी ने. वहाँ सिंगल लेना चाहिए था, स्ट्राइक रोटेट करवाना चाहिए था. आपको 9.5 के आसपास रन बनाने हैं तो आपको 2 बाउंड्री चाहिए, 4 सिंगल चाहिए. तो इतना मुझे लग रहा है ज़्यादा जोखिम उठाने की जरूरत नहीं थी. यस, लेफ्ट टू लेफ्ट. ओहो हो, चांगला चेंडू आतमध्ये आलाय. जबरदस्त, चांगला मारा, जबरदस्त बॉलिंग अटॅक. फलंदाजांना डांबून ठेवणं, कारण टार्गेट फार कमी असेल. अशा वेळेला तुमचं टार्गेट विकेट जाऊ द्या. 22 चेंडू आणि 37 धावांची गरज. 22 बॉल्स टू गो. प्रदीप जाधव तयार. ओहो हो, ग्रेट डिलिव्हरी. सलग तिसऱ्यांदा अफलातून बॉलिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. बघा येणार प्रत्येक चेंडू हा वैविध्यपूर्ण मारा आहे, व्हरायटीज. जो वसीम अक्रम पाकिस्तानचा, प्रत्येक चेंडू कुठला असेल नेक्स्ट बॅट्समॅनला समजत नसे. बघूया अफलातून बॉलिंग अटॅक. गती आणि मती याचा पुरेपूर वापर केला. स्विंग चेंडू शिम करण्याची जी किमया, जे कसब चातुर्य त्याच्याकडे आहे. प्रदीप जाधव बॉलिंग मार्ग तयार. ठेवणीतलं पहिलं सांघिक तिसरं षटक. आणि हा यस पुन्हा एकदा ताकद स्ट्रोक, परंतु फायदा होणार नाही. प्लेसमेंट नाही आहे. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. जिथं 1 तिथं 2 धावामध्ये करणं खरा. म्हणजे धावा तुम्हाला मनोज पाटील या तुम्हाला रोकायचे आहे, कारण तुमचा बँक बॅलन्स फार कमी आहे. देखिए दशरथ पाटिल जी, खास करके मैं गेंदबाज की तारीफ करना चाहूँगा. जब रोहित पुजारी जो कि दाहिने हाथ के बल्लेबाज है, उनके लिए ओवर विकेट गेंदबाजी डाल रहे थे प्रदीप यादव. अब जैसे ही बाएं हाथ के बल्लेबाज है तो उनके लिए राउंड विकेट. तो अपने स्पेल में बदलाव के, लेकिन फील्डिंग का सपोर्ट होना जरूरी है. अगर गेंदबाज का मनोबल वहाँ बढ़ जाता है जब फील्डरों का सपोर्ट मिल जाता है. अगर गेंदबाज को फील्डरों का सपोर्ट नहीं मिलेगा तो फिर गेंदबाज का मनोबल कमजोर हो जाता है. दशरथ पाटिल जी पुन्हा एकदा चेंडू. येस, पुन्हा एकदा येस, लेग स्लिपला चेंडू जाईल. आणि आणखीन एक येस, रेफर टू टेक्नॉलॉजी टीम. जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्याचा पुरेपूर वापर करताना अंपायर रेफर केला आमच्या थर्ड अंपायरला. चलो तीसरे अंपायर की यहाँ मदद ली गई है. नासिर शेख जिन्होंने स्टैंडिंग अंपायर है, उन्होंने कहा कि अब टेक्नोलॉजी आगे बढ़ चुकी है. दशरथ पाटिल जी, अब देखिए आप टेनिस क्रिकेट के भी बहुत अच्छे दिन आ चुके हैं. अब टेक्नोलॉजी के माध्यम से आप कहीं ना कहीं आप गलती हो रही है. दूध का दूध पानी का पानी करने के लिए आपके पास टेलीविजन अंपायर है, तो अब वहाँ वो गलती नहीं करेंगे. जब टेक्नोलॉजी आपके पास हो तो क्यों न उनका इस्तेमाल किया जाए. तो तीसरे अंपायर रुपेश सावंत सर अब यहाँ पर टेक्नोलॉजी खंगालेंगे. क्या ये वाकई ही नो बॉल था या नहीं था. येस, जे चाचपणी चालू आहे बघूया. थर्ड अंपायर रेफर केलाय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. दॅट शुड बी नो बॉल. नो बॉलचा इशारा म्हणजे एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 38. 29 धावांची अजून गरज आहे. 34 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. ते पंचांनी त्याला दंडित केलंय. देखिए दशरथ पाटिल जी, मैं स्टैंडिंग अंपायर नासिर शेख की तारीफ करना चाहूँगा. उन्होंने तीसरे अंपायर की मदद ली. ये बहुत तारीफ के काबिल बात होती है. चला कॉमेंट्री करतो. कॉमेंट्री चला. आणि मिळते 4 धावा. चांगला फटका, दमदार स्ट्रोक. नेत्रदीप फटका 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झालाय 38. आणि संघाची धावून घे संख्या झाली 42. आणि पाहिजे फक्त मनोज 30 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट. प्रदीप जाधव 2 चेंडू मात्र अफलातून फेकले. ते नंतर मात्र नो बॉल ठरवला, अवैध मारा ठरवला. त्याच्यानंतर जो चौकार कारण मग तो युजफुल असेल. ज्या ज्या धावा होतील त्यांच्यासाठी, त्यांच्या मुळावर, त्यांच्या पथ्यावर पडेल. प्रदीप जाधव बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. मॅच जवळजवळ टोटली 60% 70% तुमच्या हातात आहे. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू जोपर्यंत रिलीज करत नाही तोपर्यंत प्रेडिक्शन करणं मूर्खपणाचे ठरेल. आणि बॅटची लिडिंग आहे. चेंडू गेला डीप थर्ड मेला 4 धावांसाठी. येस, आउटफील्ड फार फास्ट आहे. पाटा खेळपट्टी आहे. आणखीन एक चौकार, सलग दुसरा चौकार. संघाचा टोटल स्कोर झाला आहे
46. राहिल्या फक्त 26 धावांची गरज. षटक क्रमांक अजून तिसरं प्रगती पदार आहे, अजून बॉल बाकी आहे आणि षटक क्रमांक 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 26 धावांची गरज. 9-27 म्हणजे अप्रोक्सिमेटली 9 धावांची गरज प्रति इच अँड एव्हरी ओव्हर. याच्यानंतर करावे आणि झोगाव अशी बिग फाईट. एकीकडे अनुप पाटील, दुसरीकडे मयूर भोईर, असं हे द्वंद्व बिग बॅटल. दोन टोक्यामध्ये घमासान यादवी. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुअपेक्षित असा हा दुसरा सामना असेल. दोन्ही ताकदवर टीम आहे, बॅलन्स टीम आहेत. पहिला सामना अजूनही रंगतदार अवस्थेत आहे. 18 चेंडूमध्ये ठोकायच्या 26 धावांची गरज. शिवराम वैते असतील, नाशिर शेख असतील, रुपेश सावंत असेल, असा जो स्क्वॉड, जो पंचांचा MCAचा स्क्वॉड आहे, अतिशय अनुभवी दिग्गज लेजेंड, ज्याने संपूर्ण आपली हयात व्यतीत केली क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये मनोज पाटील सांगितले की टेनिस क्रिकेटला जे ग्लॅमर सध्या चालू आहे, संपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर. तर या स्पर्धेसाठी ज्याने जे स्पॉन्सरशिप बॅटरी एवन प्रेझेंट्स NMTC टेनिस बॉल लीग 2025, तर अवतार स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि NM स्पोर्ट्स मिस्टर राहुल शेट्टी एक विस्फोटक फलंदाज, तसेच रामपॉल आणि 4 शूज दिलेत बघूया ॲक्सिसचे. या तमाम दानशूर दात्यांना धन्यवाद देतो. चला चौथा षटक घेऊन घ्या, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. खरं म्हणजे सामना या वेळा संपायला पाहिजे होता, कारण तुमची एकतर अगोदर लेट झाली, कारण तुमचाच नंतर नुकसान होईल. कारण काळोख जरा लवकर पडतो, दिवस छोटा आहे. 22 डिसेंबर हा सर्वात छोटा दिवस असतो. आणि 22 जून हा सर्वात मोठा दिवस. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. चौथ्या षटकाचा माग काढताना, रेटा लावताना, तगादा लावताना नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज मिस्टर तन्मेश वाघमारे. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहड्यावर, रॅम्पवर, ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवर अतिशय रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. दोन टोक्यामध्ये घमासान, रणधुंदवी, चुरस, ईर्ष्या, तडाव, संघर्ष, अहमामिका. चेंडू राहिले 18, धावा पाहिजे 26. असा हा अटीतटीचा थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स. दशरथ पाटील त्याच दरम्यान जश जेणीम करावे टीमचे मॅनेजर हर्षद भुईर करावे यांचं इथं आगमन होईल. हर्षद मात्रे यांचं इथं आगमन होतोय. NMTCच्या कोर कमिटीच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जश जेणीमचे ओनर आकाश पाटील, प्रशांत पाटील यांना देखील विनंती करतो, आपण देखील यायचं आहे, आपला देखील इथं सन्मान केला जाईल. प्रत्येक मालकाचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे खऱ्या अर्थानं. प्रशांत पाटील जश जेणीम कराव्या टीमचे ओनर्स, त्याचबरोबर हे बघा हर्षल मात्रे जश जेणीम कराव्या टीमचे मॅनेजर यांचा देखील सन्मान होईल. प्रशांत पाटील हर्षल मात्रे विनंती करतो व्यास. चला टॅप केला आउटसाइड स्टंप करा. हलक्या त्यानं पुश केला, टॅप केलाय, हलक्यात लिलिट कट केला. 2 धावा मिळतील. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका धाव्याचं दुसऱ्या धावामध्ये जे परावर्तन जे कन्वर्ट केलंय, परावर्तित केली. हो आउटसाइड स्टंप. आणि हा हे वास्तविक तुमच्याकडे जर टार्गेट कमी असेल, तुमचा बॅक बॅलन्स, तर मिळेल 1 धाव, चिके सिंगल. जोरदार अपेल, पंचांचा निर्णय. स्टील पेंडिंग. व्हॉट हॅपन? बायचा इशारा. यस, 1 धाव मिळेल. अवांतर धाव संख्येतभर. टोटल स्कोर झाले तब्बल आणि राहिल्या म्हणते 23 धावा. 49, 23 धावांची गरज. बॉल राहिले म्हणते 16 मध्ये 23. 7चा जो फासला, जे तफावत, अंतर, डिस्टन्स. 16 मध्ये 23 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. पहिला सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. 2 तुफानी संघ. उस्मान पटेल याची स्वस्तामध्ये विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं ते संघ कदाचित कोलमडेल, पण नंतर मात्र धुवाधार बॅटिंग केली आणि संघाला जो विजयाचा मार्ग. आणि हा उलटा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका. हो, टायमिंग शॉट. आल्या आक्रमण. 6 धावांनी संघाची धाव संख्या झाली. उर्वरित 15 चेंडू मध्ये पाहिजे तब्बल 17 धावांची गरज.
15 मध्ये 17, एक सोपं आव्हान, कमी आव्हान, जुजबे वाजवे मामुले किपाशी नगण्य. टार्गेट आहे, शेवटी क्रिकेट आहे. बघूया, ज्यावेळी टार्गेट कमी असतं नक्कीच सामने रंगतदार होत असतात. हा इतिहास आहे. परंतु शेवटी आणि हा चेंडू हलक्या हाताने मिड विकेटला पंच केला, टॅप केला, पुश केला आहे. फक्त मिळेल एक धाव. वेगाने चेंडूवर झेपावला आहे. राहिले बॉल 14 आणि धावा पाहिजे 16 धावांची गरज. 14 balls टू गो, नीडेड, रिक्वायर 16 रन्स फॉर विक्ट्री. अतिशय दमदार आयोजन. NMTCचे हे पहिले जे अवलोकन, पहिला हा स्तुत्य उपक्रम जे आमचे कोर कमिटी असेल. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग आउटसाइड द ऑफ मिस्टर रोहित शर्मा स्टाईल. जबरदस्त टायमिंग 6 धावांसाठी. धावांचं टार्गेट अजूनही कमी करून ठेवलंय. विजयापासून 2 पावले दूर हकेच्या अंतरावर. आणि बॉल राहिले 14 आणि धावा पाहिजे तब्बल 10 धावांची गरज. 10 कशा 10 धावांची गरज. 13 मध्ये 10. आता मात्र बॉल जास्त कडे. बघा समीकरण उलट फिरलं. मग अशी धावा जास्त होते, बॉल कमी होते. परंतु आता विपरीत, विरोधाभास. तेरा चेंडूमध्ये 13 balls टू गो, रिक्वायर्ड 10 रन्स. चला स्पीडअप करा प्लीज. काय बॉल पाहिजे का? अच्छा अच्छा, ओके. तर षटक संपल्यानंतर जे हर्षल म्हात्रे आणि आमचे प्रशांत पाटील, जज डेनिमचे जे मेंटॉर आणि मॅनेजर, आणि विशाल पाटील, कुक्षेत गावचे विशाल पाटील, सर्वांना विनंतीचे कृपया स्टेजवर स्थानापन्न आलेत का? यस, आफ्टर दिस ओव्हर त्यांना सन्मानित करूया. कारण तुकाराम महाराज म्हणतात, अतिथी देवो भव, गॉड इज गेस्ट. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित उचित स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना आणि भन्नाट आयोजन, दर्जेदार, जबरदस्त सरबत, जबरदस्त प्रतियोगिता, जबरदस्त ही साखळी स्पर्धा, लीग मॅचेस. हो यस, बघा समय बघूया. पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव, याला म्हणतात तंत्र. चेंडू गेला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, मिळेल फक्त एकदा, फक्त पुश. इनिंग संपू दे ना. हर्षल माते तर खेळणार नाही, प्रशांत पाटील खेळणार नाही. म्हणजे आफ्टर द इनिंग त्यांचा कार्यभाग उरकून घ्या जरा. 12 मध्ये 9, 12 balls टू गो. नवीन गोलंदाज. आता मात्र याला करामत कराव्या लागेल. 12 मध्ये 9, रिक्वायर्ड 9 रन्स इन रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. नवीन गोलंदाज. षटक क्रमांक सचिन नाईक, याचं हे दुसरं षटक असेल. पहिल्या षटकात त्याने धावामध्ये तब्बल 15 धावा, म्हणजे अतिशय महागडे षटक, एक्सपेन्सिव्ह ओव्हर. कारण पॉवर प्लेचं षटक होतं. त्या षटकामध्ये जे उत्तुंग षटकार आले होते 12 चेंडूमध्ये. आता ही मॅच कशी वाचवायची याच्यानंतर मात्र मनोज, हा सामना तुम्ही गमावला, नंतर मात्र डोडायचा सामना असेल. करो या मरो. आणि हा चेंडू हवेमध्ये असेल. हो हो हो, ग्रेट कॅच प्रदीप जाधव. व्हॉट अ वर्क, बॉलिंग आणि नंतर मात्र क्षेत्ररक्षण, दोन्ही ही डिपार्टमेंट्स अतिशय पॉवरफुल. जे मुंबई रेल्वेमध्ये, आपला मुंबई पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत, त्याच्यानंतर खो खोचे जे एक जबरदस्त राष्ट्रीय नॅशनल लेवलचे खेळाडू आहेत. बोया अतिशय आपले, म्हणून त्यांना हा झेल घेता आला. कारण चोराच्या मागं पोलीस बघा कसलाही विचार करत नाही. एका हातात बेडी, दुसऱ्या हातात काठी. बरोबर की नाही? हे त्यांचं हत्यार आहे, अवजार आहे, उपकरण आहे. चला 12 मध्ये 11 मध्ये 9 धावांची गरज. जर अजून 2 विकेट गेल्या किंवा एखादं षटक जर निर्धाव गेलं तर कदाचित हा सामना टर्न होऊ शकतो. परंतु जरतरचे भविष्यवाणी क्रिकेटमध्ये चालत नसतात. आयदर इफ वेदर ह्या गोष्टी चालत नसतात. येणारा फलंदाज असेल रुणाल म्हात्रे. हा देखील, हा रुणाल नारायण म्हात्रे, हा देखील गोठिवल्याचा एक चांगला सितारा. 2-3 वर्षापासून
ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे, स्वराज म्हात्रे यांचा हा पट्ट शिष्य, जसा नमित पाटील हा भूषण पाटील यांचा पट्ट शिष्य. चला बॉलिंग मार्को तयार. सचिन नाईक 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज, म्हणजे कट टू कट मॅच. रोनाल नारायण नाईक खेळेल. सचिन नाईक यांचा मारा आफ्टर इनिंग नंतर आपण सन्मानित करूया. आणि हा येस पुन्हा चेंडू हवेमध्ये झेल ड्रॉप झालाय. खरं म्हणजे हा झेल घेणं महत्वाचं होतं. येस अशोक पाटील मामा कृपया स्टेजवर या प्लीज. आपण स्थाना बनवा. अशोक पाटील मामा यांना विनंती असेल आपल्या स्टेजवर या प्लीज. VIP डाईजमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. खरं म्हणजे हा झेल व्हायला का सोपा लॉलीपॉप झेल होता, पण असे झेल कधी निसटतात. आपल्या ज्याला ओव्हर कॉन्फिडन्स, जो फाजील आत्मविश्वास. बॉल राहिले 10 आणि धावा पाहिजे 8. 8 धावांची गरज. उर्वरित 10 चेंडूमध्ये बाकी आहेत. राईट आर्म महोदय विकेट तयार. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. सचिन नाईक अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलला. डेथ ओव्हर कशा करायचं हे मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण. बॉल राहिले 9, धावा पाहिजे 8. अजूनही जर 2-3 बॉल जर तुम्ही कमालीचे टाकलेत, डॉट केले, तर नक्कीच पुढच्या मात्र एक अग्निपरीक्षा, अग्निदिव्यातून तुम्हाला सामोरं जावं लागेल. सोडलेला झेल, त्याच्यानंतर आलेली 1 धाव. आणि हा जवळजवळ सामना फिनिश. ओ हो जबरदस्त ऑन ड्राईव्ह. लॉंगॉनच्या डोक्यावरून उत्तुंग बेबंद बुलंद स्ट्रोक. 6 रन. समीकरण मात्र अतिशय सोपं करून ठेवलंय. राहिल्या फक्त धावा 2 आणि बॉल आहेत तब्बल 8 बॉल बाकी आहेत. सुतावरून स्वर्ग गाठावा कसा याचं हे जबरदस्त उदाहरण. अजब जबरदस्त टायमिंग शॉट. आणि फटक्यांची काही गरज नाही. हलक्या हातानं पुश केला, टॅप केला, चेंडू मिड विकेटला पंच केलाय. पुन्हा एकदा 2 धावा. सामना जिंकलाय. बघूया जबरदस्त विजय उस्मान पटेल अँड कंपनी. भन्नाट विजय. आणि प्रतिस्पर्धी संघ पहिल्या सामन्यापासून वंचित. तर सन्मानित करूया आपण आमचे नुकतेच आमचे मेंटॉर, आमचे पुतणे प्रशांत पाटील, जज डेनिमचे ओनर जे मेंटॉर आहेत. आणि भूषण पाटील या आपण प्लीज, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ NMTCA. प्लीज आपणास विनंती आहे कृपया आपल्या शुभ हस्ते, आपल्या पवित्र हस्ते आलेल्या पाहुण्यांना सन्मानित करावं. यस प्रशांत पाटील जज डेनिमचे ओनर मालक आहेत. त्याने हा संघ या ठिकाणी उतरवलाय.